आपली योजना सुपरहिट झालेली आहे, सुपरहिट. सगळीकडे बोलबाला आहे की या योजनेमध्ये 1,00,000-2 लाख नाही तर माझ्या 1.5 कोटी महिलांनी फॉर्म भरले. 1.5 कोटी महिला. आणि पुढे आणखी जो आपला कालावधी आहे याच्यामध्ये आणखी माझ्या बहिणी फॉर्म भरतील आणि या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतील. मी एवढंच सांगतो आपल्याला, पुढच्या महिन्यात जे अर्ज करतील त्यांना 3 महिन्याचे पैसे मिळतील. 4,500 रुपये. 1,500, 1,500 आणि 1,500. तेव्हा विरोधकांचे डोळे पांढरे होतील. ते जे असं म्हणतात पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, पैसे मिळणार नाही, त्यांना चांगल्या तोबाडावर पैसे खात्यात गेल्यावर कळेल. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या माझ्या लाडक्या बहिणी बऱ्याच उशिरापासून इथं बसल्या. मी त्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं म्हणजे या लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी सरकारी अधिकारी, कलेक्टर, विभागीय आयुक्त, प्रांत, तहसीलदार, BDO सगळ्यांनी मेहनत घेतात. आपल्यातला एकही माणूस वंचित राहता कामा नये. आपली एकही बहीण इथे वंचित राहता कामा नये लाभापासून. यासाठी आता माझं कुटुंब, माझा परिवार आता मर्यादित नाही. हे महाराष्ट्रच माझा परिवार आहे, महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. आणि म्हणून आजकाल घरातली लहान मुलंही आपल्या वडिलांना सांगतात, माझ्या आईला काही बोलायचं नाही, ती मुख्यमंत्र्याची बहीण आहे, असं लहान लहान मुलं सांगतात. यातला विनोदाचा भाग सोडा, पण आपली योजना सुपरहिट झालेली आहे, सुपरहिट. सगळीकडे बोलबाला आहे. काही लोक म्हणतात ही योजना याचे पैसे मिळणार नाही, फक्त निवडणुकीसाठी हे जाहीर केलंय. मी आपल्याला मगाशी पण सांगितलं, मी आपल्याला शब्द देतो, येत्या 17 तारखेला पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार. 15, 1,500 आणि 1,500, 3,000 रुपये. आता महिन्याला 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये.